हे वेलकम बॅक टू अ चॅनल श्रद्धा सचिन वर्ल्ड आणि आमच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज मी माझ्या वाईफसोबत आज चाललेलो आहे नाशिकच्या विनयार्डमध्ये, ते पण मुंबईहून समृद्धी महामार्गाद्वारे. तर चला पोचूया आपण त्या विनयार्डमध्ये. टुडे वी हैव कम टू ग्रेपबेरी वाइनयार्ड्स और ये इनका पार्किंग एरिया है. सो यहाँ पे हम अभी पार्क करने वाले हैं. यू कैन सी बहुत ही सुंदर नेचुरल बनाया हुआ है पार्किंग एरिया. सो ये एरिया है ग्रेपबेरी वाइनयार्ड्स एंड यहाँ पे एंट्रेंस एरिया है इन लोग का. बहुत ही सुंदर बनाया है. येस येस. चार टक्के वाईन असते प्रीमियम. काही वाईन 3च असतात. किती रुपयात वाईन टूरचे? 300 वाईन टूर आणि टेस्टिंग दोन्ही मिळून 400 रुपये असतात. टोटल मिळून 400. ओके फाईन. आणि 4 वाईन्स टेस्ट करायला भेटतात. हो, आणि काय टाइम आहे? तुम्ही आता घेऊ शकता. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असतं. ओके, fine. टेस्टिंग 9 वाजेपर्यंत असते तशी. ओके थँक्यू. आणि इथे तुम्ही बघू शकतात की इथे राई पण ते लोक स्वतःहून उगवतात त्यांच्या शेतामध्ये. सो सुपर्ब. सॅटरडे संडेला वूड फायर पिझ्झा असतो. ओके घरचा बेस असतो, सगळं होममेडच आहे. ओके बाकी मग नॉर्मल तुम्हाला ओनचा पिझ्झा मिळतो इतर दिवशी. ओके ठीक आहे. आणि आता आपण वरच्या लेवलला जाऊन बघूया. त्यांनी वर पण सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे आणि तुम्ही बाजूला बघू शकता. भाई साब, म्हणजे एवढं ग्रीन आहे, नुसतं मला इथे ग्रीनच दिसत होतं आणि मला खूपच आवडली ही जागा. सुपर्ब. तुम्ही सगळी म्हणजे पूर्ण ओव्हरऑल सराउंडिंग त्यांचं बघाल ना, असं म्हणजे द्राक्षाच्या शेती आहेत आणि खूप सारे असे झाडं लावलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहेत. खूप छान आहे, म्हणजे अमेझिंग. आपण आपल्या फॅमिलीसोबत येऊ नये इथे, खूपच आपल्याला म्हणजे त्यांना खूप आवडणार. ही सिलेक्टेड वाईन आहे. याच्यामध्ये मस्कत व्हरायटी आहे. पूर्णपणे शुगर फ्री वाईन आहे. ओके नॅचरल आणि यंग वाईन आहे पूर्ण. ही रेड सिलेक्टेड आहे. याच्यामध्ये आमच्याकडे जे द्राक्ष चांगले असतात, अति गुणवत्तापूर्ण, ते द्राक्ष मी यासाठी वापरतो रेड सिलेक्टेडसाठी. ही पूर्णपणे शुगर फ्री आणि नॅचरल कलरवाली वाईन आहे. कुठलेही कलर वगैरे ॲड केलेले नाही. ड्राय वाईन आहे. पूर्ण ड्राय वाईन बेटर. ही शेनिन ब्लांक व्हरायटी आहे. क्लाउडी शेन म्हटलं जाते याला. याच्यामध्ये पण तुम्हाला खाली पार्टिकल दिसतील खालती. हां. परत त्याच्यामध्ये थोडी सेमी स्वीट ठेवलेली. ओके. ही हनी बेस वाईन आहे. ही रेड रोझेकडे झुकते, म्हणजे पूर्ण डार्क कलर नाही आहे, पण कधी कधी याच्यामध्ये थोडासा ब्लेंड केलेली वाईन आहे. ओके. म्हणजे वाईन व्हरायटीज असते याच्यामध्ये. ग्रीनाश, कधी कधी टेम्पनियो, शिराजमध्ये ब्लेंड केलेली असते. आणि लास्टला गोड आणण्यासाठी लोक साखर वापरतात. आम्ही याच्यात मध वापरले, थोडीशी हलकीशी गोड आहे. ओके ही व्हरायटी आहे ना, याच्यामध्ये पूर्णपणे नॅचरल आहे. शिराज व्हरायटीचे निवडक द्राक्ष वापरले याला. याचं कारण असं की याच्यावरती कुठली ट्रीटमेंट पण केलेली नाही. तर द्राक्ष आणले, फर्मेंटेशन, 1 टाइम प्रिझर्वेटिव्ह,
5 मायक्रॉन फिल्टर आणि बॉटलिंग. या वाईनमध्ये तुम्हाला सर्रास पार्टिकल दिसतील, ते पूर्ण बाजूला काढता येऊ शकतात. पण केमिकल ट्रीटमेंट काय करायची, कारण हे टुरिझम ओरिएंटेड असे लोक जागेवरती येतात ना, पण ते आम्ही त्याच्यावरती काही करत नाही. तसं हे सगळं वाईन क्लाउडी आहेत, अशा क्लाउडी शिराज, क्लाउडी शिने. क्लाउडी म्हणजे पार्टिकल असलेल्या वाईन किंवा गढूळ वाईन हलक्याच्या. आता सी येते ही हनी बेस आहे, ही हलकीशी गोड आहे. ओके. म्हणजे हनी फर्मेंटेशन नाही केलेलं, लास्टला थोडीशी गोड लागण्यासाठी मध टाकलेलं आहे. ओके. ही पूर्ण 100% ड्राय, म्हणजे काहीच नाही याच्यामध्ये, ना शुगर आहे ना काही, फक्त जे म्हणजे द्राक्षाच्या गोडव्यामधलं रूपांतर अल्कोहोलमध्ये कन्वर्ट झालेलं, फक्त एवढंच फक्त. ओके. थँक्यू. आणि हे कलर म्हणजे कलर नाही, कलर आम्ही कुठल्या वाईनमध्ये यूज नाही करतो. नाही, हे येलो म्हणजे काय असेल, काय फ्लेवर वाला आहे? व्हाईट वाईन आहे ती. व्हाईट वाईन. हो. ओके. आणि तुम्ही बघू शकता तिथे हे स्मॉल पार्टिकल्स तुम्हाला दिसत आहेत. तर हे वाईन्स जे आहेत ते लेस प्रोसेस्ड वाईन आहेत, सो म्हणून हे फाईन पार्टिकल्स तुम्हाला दिसणार आणि त्याची टेस्ट पण एक वेगळीच असते. ओके, सो सचिन इज नाव टेस्टिंग वाईन. सो दिस वाईन इज हनी बेस्ड. That's so good. So good. It's not extremely sweet. It's moderate. It's not sugary. It's superb. Very nice. Now Shraddha is tasting wine. So it's sweet in smell, also flavored. No additional flavor. It's very good actually, as compared to well-known brands which we normally get it in the market. This is the real taste, what I can say. Cheers. आणि हे ह्यांचं आहे किचन एरिया. आणि इथे जर तुम्ही मित्रांनो सॅटर्डे संडेला जर आलात तर इथे तुम्ही वूड फायर पिझ्झा पण एन्जॉय करू शकता. आत्ता सध्या तरी बंद होतं त्यांच्या इथे, पण तुम्ही नक्की सॅटर्डे संडेला इथे व्हिजिट करा. मी 101% सांगतो तुम्ही एन्जॉय करणार. आणि हे इथेच याच बाजूला वगैरे बनतो. इथे बघा लिहिलेलं आहे बाजरीचं वगैरे असं काहीतरी, म्हणजे हे बघा लिहिलेलं आहे बाजरी भाकरी पिझ्झा. म्हणजे हे मी फर्स्ट टाईमच ऐकलं. आणि बघू आम्ही परत जेव्हा व्हिजिट करू तेव्हा आम्ही नक्कीच एन्जॉय करू. आणि तुम्ही बघू शकता त्यांचं पूर्ण फार्म द्राक्षाचे वगैरे सुपर. म्हणजे नाशिकमध्ये आलं ना की हे द्राक्षाचे फार्म बघायलाच मिळतात. आणि बघू शकता मित्रांनो इथे बाहेर पण त्यांनी टेबल चेअर वगैरे ठेवलेले आहेत, तर तुम्ही इथे पण बसू शकता आणि एन्जॉय करू शकता. आणि इथे फोटो व्हिडिओ काढण्यासाठी तुम्हाला प्रॉप्स पण भेटतात. आणि इथे आम्ही ऑर्डर केलं होतं फ्रेंच फ्राईज विथ वाईन. आणि दिस वॉज आवर ब्युटिफुल अँड वंडरफुल एक्सपिरियन्स इन ग्रेपबेरी. सो इफ यू लाईक्ड आवर व्हिडिओ आणि तुम्हाला खूप चांगलं वाटलं असेल आमचा व्हिडिओ, तर आम्हाला लाईक करा आणि आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू सो मच. बाय बाय.